नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी सुरू आहे. भरपूर महिलांनी आपली ई-के-वाय-सी केली असेल. 18 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे. मुदत वाढेल की नाही सांगता येत नाही, पण लवकरात लवकर तुमची ई-के-वाय-सी करून घ्या. आता महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे लाडकी बहीण योजनेची जी काही ई-के-वाय-सी आहे, ज्यांनी ई-के-वाय-सी केलेली आहे, त्यासुद्धा महिलांचे जे हप्ते आहेत ते बंद होणार आहेत. त्यासाठी काही कारण आहेत. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही ई-के-वाय-सी करताना तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर दिलेला आहे आणि त्यावरूनच सरकारला आता सगळं काही समजणार आहे की कोणकोणती कारणं आहेत ते मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्या कारणांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुमचासुद्धा हप्ता जो आहे तो कायमस्वरूपी बंद होईल आणि वसुलीसुद्धा होऊ शकते. कोणकोणत्या कारणांमुळे तुमचा हप्ता बंद होऊ शकतो ते इथे समजून घ्या. महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. तर चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिलं इथे दिलेलं आहे की महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर ठीक आहे, नाहीतर तुमचासुद्धा हप्ता बंद होऊ शकते. नंबर 2वर आहे राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते. किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत फक्त तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. जर तुमचे वय 21पेक्षा कमी असेल किंवा 65पेक्षा जास्त असेल तर तुमचासुद्धा हप्ता हा बंद होऊ शकतो. नंबर 4 आहे लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे. तर तुमचा जो आधार कार्ड आहे त्याला तुमचे बँक खाते हे लिंक असणे गरजेचे आहे. नंबर 5वर आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. जर तुमचे 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल तर तुमचासुद्धा हप्ता बंद होऊ शकतो. म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न किंवा तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. नंबर 6 बघूया ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत, म्हणजे ITR इन्कम टॅक्स रिटर्न जे सदस्य भरत असतील अशा कुटुंबाचे हप्तेसुद्धा बंद होणार आहेत. नंबर 7 बघूया ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, तथापि रुपये 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणामध्ये कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. असे जर तुमचे कुटुंबातील सदस्य असतील तर यांचेसुद्धा हप्ते बंद होणार आहेत. नंबर 8 बघूया सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेमध्ये दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर अशा महिलांचे सुद्धा हप्ते बंद होणार आहेत. की जे महिला इतर कोणता दुसऱ्या योजनेचा जर लाभ घेत असेल तर या योजनेचे तुम्हाला हप्ते मिळणार नाही. नंबर 9 बघूया ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे त्यांचे सुद्धा हप्ते बंद होणार आहेत. नंबर 10 बघूया ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत, या महिलांचे सुद्धा हप्ते बंद होणार आहेत. नंबर 11 बघूया ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत अशा महिलांचे सुद्धा हप्ते बंद होणार आहेत. म्हणजे जर तुमच्या राशन कार्डवर जर 4 चाकी वाहन नोंदणीकृत असेल, ट्रॅक्टर सोडून किंवा कार वगैरे इतर कोणताही वाहन असेल तर तुमचेसुद्धा हप्ते बंद होणार आहेत. तर अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.